नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 17 ते 23 नोव्हेंबर दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी घेत आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण 30 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, थोडाही स्किप न करता। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर आजचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, तर बिहारचे 10वे मुख्यमंत्री म्हणून शपथ नुकतीच कोणी घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, नितीश कुमार यांनी। कोणी? तर नितीश कुमार यांनी। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, नितीश कुमार यांनी नुकतीच 20 नोव्हेंबर 2025 रोजी विक्रमी 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नुकतीच शपथ घेतली आहे। तर या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित होते। तर त्यांच्यासोबत भाजप नेते सम्राट चौधरी व विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा। तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, जितेंद्र आव्हाड यांची। कोणाची? तर जितेंद्र आव्हाड यांची। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थ्यांनो, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या म्हणजेच MCAच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे नेते व आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची निवड झालेली आहे। तर त्यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव केलेला आहे। यानंतर तिसरा प्रश्न। तर लेव्हल्स फाईट लीग म्हणजेच LFL जिंकणारा पहिला भारतीय फायटर नुकताच कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, संग्राम सिंग असे त्याचे नाव आहे। काय? तर संग्राम सिंग। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, लेव्हल फाईट लीग मध्ये विजय मिळवणारे संग्राम सिंग हे पहिले भारतीय फायटर ठरले आहेत। तर त्यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये एम्स्टरडॅम येथे झालेल्या LFL 20 या स्पर्धेमध्ये ट्युनिशियाच्या हकीम ट्राबेल्सीचा पराभव करून हा ऐतिहासिक पराक्रम केलेला आहे। तर संग्राम सिंग यांनी वयाच्या 40व्या वर्षी MMA म्हणजेच मिक्स्ड मटेरियल आर्ट मध्ये पदार्पण केले व आपल्या कुस्तीच्या कौशल्याचा वापर करून हा विजय मिळवलेला आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न आहे आपला चौथा महत्त्वाचा आहे प्रश्न। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे किती लेनचा होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, एकूण 10 लेनचा होणार आहे। किती? तर 10। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे सध्या 6 लेनचा आहे, परंतु वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता आपल्या महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या एक्सप्रेसवेचा विस्तार करून तो 10 लेनचा म्हणजे 4 अतिरिक्त लेन करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे। तर विद्यार्थ्यांनो, या विस्ताराची प्रमुख माहिती पाहून घेऊयात आपण। तर सध्या एक्सप्रेसवे 6 लेनचा आहे, तर प्रत्येक दिशेने 3 लेन आहेत। तर नियोजित विस्तार काय आहे? तर आणखी 4 नवीन लेन जोडल्या जाणार आहेत, ज्यामुळे एकूण लेनची संख्या होणार आहे 10। तर अंदाजे खर्च, तर या प्रकल्पासाठी सुमारे 14,260 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। आणि पूर्ततेचे लक्ष्य काय? तर जर सर्व प्रक्रिया नियोजनानुसार पार पडल्या तर नवीन लेन 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। तर या व्यतिरिक्त मिसिंग लिंक प्रकल्प देखील लवकरच पूर्ण होणार आहे, ज्यामुळे खंडाळा लोणावळा घाटातील वळणदार रस्ता टाळता येईल व प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहून घेऊयात। प्रश्न आहे आपला पाचवा। तर भारत आणि श्रीलंका या देशादरम्यान मित्रशक्ती युद्ध अभ्यास 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, बेळगाव कर्नाटक मध्ये। कोठे? तर बेळगाव कर्नाटक। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारत व श्रीलंका यांच्यातील मित्रशक्ती 2025 या लष्करी सरावाची 11वी आवृत्ती बेळगाव कर्नाटक येथे आयोजित करण्यात आली होती। तर हा सराव 10 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान बेळगाव येथील फॉरेन ट्रेनिंग नोड येथे पार पडला। तर या सरावाचा मुख्य उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये दहशतवादाविरोधी आणि शांतता मोहिमांदरम्यान कार्यक्षमता व समन्वय वाढवणे हा होता। यानंतर पुढील प्रश्न 6वा पाहूयात आपण। तर 2025 चा गोल्डन पीकॉक पुरस्कार कोणत्या कंपनीला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे HFL या म्हणजेच काय? तर हेरिटेज फूड्स लिमिटेड या कंपनीला देण्यात आला आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थ्यांनो,
कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये उत्कृष्टतेसाठी हा पुरस्कार हेरिटेज फूड्स लिमिटेड आणि सेईल एनर्जी इंडिया लिमिटेड या कंपन्यांना नोव्हेंबर 2025 मध्ये प्रदान करण्यात आला आहे. तर महिंद्रा अँड महिंद्राला देखील याच क्षेत्रातील जागतिक पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर 7वा प्रश्न, तर नुकतेच बिहार विधानसभेचा निकाल जाहीर झाला, तर यामध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बीजेपी या पक्षाने. किती जागा? तर एकूण 89 जागा जिंकल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजप हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. तर भाजपने जिंकलेल्या जागांची संख्या खालीलप्रमाणे आहे. तर भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजप एकूण जिंकलेल्या जागा आहेत 89 जागा आणि जनता दलाने 85 जागा जिंकल्या आहेत आणि लोक जनशक्ती पार्टीने 19 जागा जिंकल्या आहेत. आणि विद्यार्थ्यांनो, एनडीए युतीने एकूण 202 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर राष्ट्रीय जनता दलाला 25 व काँग्रेसला केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यानंतर 8वा प्रश्न, तर 2 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या दरम्यान 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, राजस्थान या कोणत्या? तर राजस्थान या राज्यामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन राजस्थान या राज्यामध्ये 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. तर या स्पर्धा राजस्थानमधील 7 शहरांमध्ये होणार आहेत, ज्यामध्ये कोणकोणते शहर आहेत? तर जयपूर, अजमेर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, कोटा व भरतपूर यांचा यामध्ये समावेश केला आहे. तर यानंतर 9वा प्रश्न, तर कोणत्या राज्य सरकारने बहुपत्नीत्वावर अधिकृतपणे बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे? तर विद्यार्थ्यांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आसाम या कोणत्या? तर आसाम या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आसाम राज्य सरकारने नुकतेच आसाम बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक 2025 नुकतेच मंजूर केले आहे, ज्याद्वारे बहुपत्नीत्वावर अधिकृतपणे बंदी घालण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा, तर झारखंड राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी कोण बनल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, तदाशा मिश्रा बनल्या आहेत. कोण? तर तदाशा मिश्रा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर झारखंड राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणजेच डीजीपी म्हणून तदाशा मिश्रा यांनी पदभार स्वीकारला आहे. तर त्या 1994 बॅचच्या भारतीय पोलीस सेवा म्हणजेच IPS अधिकारी आहेत. तर या नियुक्तीपूर्वी त्या गृह विभागामध्ये विशेष सचिव म्हणून कार्यरत होत्या. तर विद्यार्थ्यांनो, झारखंड पोलिसांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याकडे पोलीस विभागाच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. तर प्रश्न आहे आपला 11वा, तर महाराष्ट्र सरकारने मुंबईतील झोपडपट्टी क्लस्टरच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी कोणती नवीन योजना नुकतीच सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना सुरू केली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, तर महाराष्ट्र सरकारने मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती देण्यासाठी झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना या नवीन धोरणाला मंजुरी नुकतीच दिलेली आहे. तर याचे उद्दिष्ट काय आहे? तर या योजनेद्वारे 2030 पर्यंत 5 लाख पुनर्वसित घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, जेणेकरून झोपडपट्टी मुक्त मुंबईचे लक्ष्य साध्य करता येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 12वा, तर SBI कोणती सेवा 1 डिसेंबर पासून बंद करत आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, यम कॅश ही सेवा. कोणती सेवा आहे ती? तर यम कॅश ही सेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI 1 डिसेंबर 2025 पासून म्हणजेच 30 नोव्हेंबर 2025 नंतर त्यांची लोकप्रिय एम कॅश ही सेवा कायम स्वरूपी बंद करत आहे. तर विद्यार्थ्यांनो, एम कॅश ही सेवा काय होती? तर या सुविधेमुळे ग्राहक कोणत्याही लाभार्थ्याला खातेदार म्हणून नोंदणी न करता केवळ त्यांचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID वापरून पैसे पाठवू शकत होते. तर पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला एक सुरक्षित लिंक व 8 अंकी पासकोड मिळत असे, ज्याद्वारे ती व्यक्ती कोणत्याही बँक खात्यामध्ये निधी जमा करू शकत असे. तर सेवा का बंद केली जात आहे? तर डिजिटल व्यवहारांमध्ये सुरक्षा वाढवण्याच्या व
जुन्या पद्धती बंद करण्याच्या बँकेच्या प्रयत्नांचा हा एक मोठा भाग आहे. तर UPI, IMPS, NEFT व RTGS सारख्या अधिक सुरक्षित आणि आधुनिक पेमेंट पद्धतींना प्रोत्साहन देणे हा देखील मुख्य उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 13वा. तर 24वी आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 आपल्या भारताने कोणत्या देशाचा पराभव करून जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए इराण या देशाचा. कोणत्या? तर इराण या देशाचा पराभव करून जिंकली. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताने 24वी जी की वास्तविकरित्या 6वी आवृत्ती होती तर आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 इराण या देशाचा पराभव करून जिंकलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अंतिम सामन्याचा निकाल काय? तर विजेता आहे आपला भारत देश, उपविजेता आहे इराण आणि स्कोअर तर आपल्या भारताने इराणचा 32-25 असा फरकाने पराभव केला आहे. तर ठिकाण कोणते होते? तर तेहरान इराण हे ठिकाण होते. यानंतर 14वा प्रश्न. तर शेख हसीना या कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या ज्यांना नुकतेच फाशीची शिक्षा सुनावली गेलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी त्या होत्या बांगलादेशच्या. कोणत्या? तर बांगलादेशच्या. याविषयी महत्त्वाची माहिती देखील आपण पाहून घेऊयात. तर शेख हसीना या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान होत्या ज्यांना नुकतीच नोव्हेंबर 2025 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. तर त्यांच्यावर गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान मानवतावादी विरोधीचे गुन्हे व आंदोलकांवर प्राणघातक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचा आरोप होता. तर विद्यार्थ्यांनो, ज्यासाठी बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने त्यांना दोषी ठरवले आहे. तर सध्या शेख हसीना या बांगलादेशात नसून आपल्या भारतामध्ये निर्वासित म्हणून राहत आहेत. तर त्यामुळे त्यांना ही शिक्षा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सुनावण्यात आलेली आहे. यानंतर 15वा प्रश्न. टांझानिया या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तर मविगुलू चेम्बा असे त्यांचे नाव आहे. काय? तर मविगुलू चेम्बा. ठीक आहे. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, टांझानियाचे नवीन पंतप्रधान म्हणून मविगुलू चेम्बा यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांची नियुक्ती नुकतीच 14 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आलेली आहे. तर यापूर्वी ते देशाचे अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते. तर त्यांनी कासिम माजालिवा यांची जागा घेतली आहे जे 2015 पासून पंतप्रधान होते. यानंतर पुढील प्रश्न 16वा आहे आपला. तर बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा आपल्या देशातील पहिला प्रयोग कोठे होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी जुन्नर पुणे या ठिकाणी होणार आहे. कोठे? तर जुन्नर पुणे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा आपल्या देशातील पहिला प्रायोगिक तत्वांवरील प्रयोग पुणे जिल्ह्यातील जुन्नर वन विभागामध्ये होणार आहे. तर बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांची संख्या नियंत्रणामध्ये आणण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने या प्रयोगाला मान्यता नुकतीच दिलेली आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 115 बिबट्यांचे प्रायोगिक तत्वांवर निर्बीजीकरण केले जाणार आहे. तर हा प्रकल्प बिबट्यांची लोकसंख्या व्यवस्थापित करण्यासाठी व मानव बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी आपल्या भारतातील पहिला प्रयत्न ठरणार आहे. यानंतर 17वा प्रश्न. तर 16 ते 17 नोव्हेंबर 2025 या दरम्यान गरुड हवाई सराव 2025 कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी भारत आणि फ्रान्स या. कोणत्या? तर भारत व फ्रान्स या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 16 ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान गरुड हवाई सराव 2025 भारत व फ्रान्स या दोन देशांच्या हवाई दलांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर हा या सरावाची 8वी आवृत्ती असून तो फ्रान्समधील मॉट डी मार्सन हवाई तळावर 16 ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये आयोजित केला गेलेला आहे. यानंतर 18वा प्रश्न. तर जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये आपल्या भारताच्या गुरप्रीत सिंगने कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रौप्य पदक जिंकले आहे. कोणते? तर रौप्य पदक. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारताच्या गुरप्रीत सिंगने इजिप्तमधील केरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये पुरुषांच्या 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारामध्ये रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल नुकतेच जिंकले आहे. तर त्याला युक्रेनच्या पावलो कोरोस्टायलोव कडून इनर 10च्या लक्ष्याच्या आतील 10 गुणांच्या रिंगमधील शॉट्स या फरकाने सुवर्ण पदकावर समाधान मानावे लागले आहे. त्यानंतर 19वा प्रश्न.
महत्त्वाचा आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर महिलांसाठी दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन कोणी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी BSF ने. कोणी? तर BSF ने म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने. तर विद्यार्थी मित्रांनो, महिलांसाठी दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने सुरू केले आहे. तर हे युनिट सुरू करण्याचा मुख्य उद्देश आहे सीमावर्ती भागामध्ये पाळत ठेवणे व सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे असा. तर या विशेष महिला युनिट्सला ग्वाल्हेर येथील BSF अकादमी मधील स्कूल ऑफ ड्रोन वॉरफेअर मध्ये प्रगत प्रशिक्षण दिले जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर पुढील प्रश्नाकडे वळूया. तर प्रश्न आहे आपला 20वा. तर 2025च्या जागतिक शांतता व सुरक्षा नेतृत्व पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी गुरुदेव श्री रवी शंकर असे त्यांचे नाव आहे. काय? तर गुरुदेव श्री रवी शंकर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आर्ट्स ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक गुरुदेव श्री रवी शंकर यांना नोव्हेंबर 2025 मध्ये बोस्टन ग्लोबल फोरम म्हणजेच BGF आणि AI वर्ल्ड सोसायटी द्वारे 2025 चा जागतिक शांतता व सुरक्षा नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर त्यांना जागतिक शांतता निर्माण, सलोखा व मानवतावादी सेवेतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा सन्मान नुकताच देण्यात आला आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा पुरस्कार हार्वर्ड विद्यापीठामध्ये एका समारंभामध्ये देण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 21वा. तर आपल्या भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळांवर धावायला केव्हा सुरू होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डिसेंबर 2025 मध्ये सुरू होणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पुढील महिन्यामध्ये म्हणजेच डिसेंबर 2025 मध्ये व्यावसायिकरित्या रुळांवर धावायला सुरुवात होणार आहे. तर या अगोदर सप्टेंबर 2025 मध्ये ही ट्रेन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु आता रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर मध्ये ही सेवा सुरू होईल हे निश्चित करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 22वा. तर आपल्या भारतीय सैन्याने ब्रह्मशीर हा युद्ध सराव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला आहे नुकताच? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात या. कोणत्या? तर गुजरात या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय सैन्याने ब्रह्मशीर हा युद्ध सराव गुजरात राज्यातील रण आणि क्रीक सेक्टर मध्ये आयोजित केला होता. तर हा सराव भारतीय नौदल, भारतीय हवाई दल, तटरक्षक दल व सीमा सुरक्षा दल यांच्यासह त्रिशूल या मोठ्या त्रिसेवा सरावाचा एक मोठा भाग होता. तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये जमीन, समुद्र व हवेतील एकात्मिक ऑपरेशनल क्षमतांची चाचणी घेण्यात आलेली आहे. यानंतर 23वा प्रश्न, नागालँडमध्ये होणाऱ्या हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी कोणत्या देशाला कंट्री पार्टनर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी युनायटेड किंगडम या. कोणत्या? तर युनायटेड किंगडम या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, नागालँडमध्ये होणाऱ्या हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी युनायटेड किंगडम म्हणजेच UK, आयर्लंड, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया व माल्टा या 5 देशांना कंट्री पार्टनर देश भागीदार म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर UK व आयर्लंडला सुरुवातीला भागीदार म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि माल्टा या देशांची नावे जोडण्यात आलेली आहेत. यानंतर 24वा प्रश्न, तर विद्यार्थ्यांनो, 2025 मध्ये आपल्या भारताची पहिली अणु चाचणी ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा ला एकूण किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 51 वर्ष. किती? तर 51 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताची पहिली अणु चाचणी ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा ही 18 मे 1974 रोजी झाली होती आणि 2025 मध्ये म्हणजेच 18 मे 2025 पर्यंत या घटनेला 51 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर विद्यार्थ्यांनो, 25वा प्रश्न, तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 नुकताच कोणाला प्रदान आता करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मिशेल बॅचेलेट यांना. कोणाला? तर मिशेल बॅचेलेट यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2024 वर्षाचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार चिलीच्या माजी राष्ट्रपती मिशेल बॅचेलेट यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. तर त्यांना हा पुरस्कार लिंग समानता, मानवाधिकार व लोकशाहीला
प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल नुकताच देण्यात आला आहे. तर त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त व UN वुमनच्या संस्थापक संचालक म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 26वा. तर 2025 या सालचा ग.दि.मा. पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन बी, सुहास जोशी यांना. कोणाला? तर सुहास जोशी यांना. तर विद्यार्थ्यांनो ग.दि.मा. पुरस्कार म्हणजे काय? तर गोविंद दामोदर माडगुळकर असं या पुरस्काराचे नाव आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर 2025 या सालचा ग.दि.मा. पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला आहे. तर 14 डिसेंबर 2025 रोजी एका विशेष कार्यक्रमामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तर हा पुरस्कार ग.दि.मा. प्रतिष्ठानतर्फे दिला जातो. तर यापूर्वी 2024 सालचा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका व कवयित्री सानिया यांना जाहीर झाला होता. तर 2023 सालचा पुरस्कार आशा काळे यांना जाहीर झाला होता. यानंतर 27वा प्रश्न. तर SC/ST समाजातील व्यक्तींचा अत्याचाराने मृत्यू झाल्यास वारसाला कोणत्या गटातील सरकारी नोकरी दिली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, गट क व गट ड या. कोणत्या? तर गट क व गट ड या. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. तर SC/ST समाजातील व्यक्तींचा अत्याचाराने मृत्यू झाल्यावर वारसाला आरोपपत्र दाखल झाल्यावर किंवा FIR नोंदवल्यानंतर 90 दिवसांच्या अगोदर यापैकी जे अगोदर घडेल यामध्ये सरकारी नोकरीची संधी दिली जाणार आहे. तर ही नोकरी गट क व गट ड संवर्गातील शासकीय किंवा निमशासकीय पदांवर दिली जाणार आहे. यानंतर 28वा प्रश्न. तर क्रिकेट कसोटीमध्ये 4000 धावा आणि 300 विकेट घेणारा दुसरा भारतीय खेळाडू नुकताच कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, रवींद्र जडेजा ठरला आहे. कोण? तर रवींद्र जडेजा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर क्रिकेट कसोटीमध्ये 4000 धावा व 300 विकेट घेणारा दुसरा भारतीय खेळाडू रवींद्र जडेजा ठरला आहे. तर यापूर्वी आपल्या भारताकडून हा विक्रम करणारे पहिले खेळाडू महान अष्टपैलू कपिल देव हे होते. तर जडेजाने नोव्हेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान ही ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. तर जागतिक क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठणारा तो एकूण चौथा खेळाडू आहे. तर इतर खेळाडूंमध्ये इयान बोथम इंग्लंडमधील आणि डॅनियल व्हिटोरी न्यूझीलंडमधील याचा समावेश आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 29वा. तर आपल्या भारतातील पहिले ड्रोन सिटी कोणत्या राज्यामध्ये विकसित केली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आंध्र प्रदेश या. कोणत्या? तर आंध्र प्रदेश या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतातील पहिली ड्रोन सिटी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये विकसित केली जाणार आहे. तर आंध्र प्रदेशमधील कुर्नूल जिल्ह्यातील ओरवाकल औद्योगिक परिसरामध्ये हे ड्रोन शहर उभारले जाणार आहे. तर विद्यार्थ्यांनो हे 300 एकरपेक्षा जास्त जागेवर पसरलेले असणार आहे, जेथे ड्रोनचे उत्पादन, चाचणी, संशोधन व विकास म्हणजेच R&D यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तर या व्यतिरिक्त हरियाणातील सिसाई या गावामध्ये देखील भारत फ्युचर टेक पार्क नावाने एक ड्रोन सिटी विकसित केली जात आहे. यानंतर 30वा प्रश्न. तर सरकारने जाहीर केलेले 4 नवीन लेबर कोड कोणत्या उद्देशाने तयार करण्यात आले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, कामगार कायदे सोपे व सुलभ करण्यासाठी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तर सरकारने 4 नवीन लेबर कोड कामगार नियमांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि कामगारांचे कल्याण सुधारण्यासाठी तयार केले आहेत. तर या संहितेचा उद्देश आहे कामगारांना किमान वेतन, वेळेवर पगार, महिलांसाठी समान संधी व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणे असा. तर तसेच व्यवसाय करणे सुलभ करणे व कामाच्या ठिकाणी सुरक्षितता वाढवणे हा आहे. यानंतर कामगारांचे कल्याण. तर प्रत्येक कामगाराला किमान वेतन, वेळेवर वेतन व ओव्हरटाईमचा पगार मिळावा ही सुनिश्चित करणे आणि सामाजिक सुरक्षा यामध्ये तर कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा व मोफत आरोग्य तपासणीची सोय उपलब्ध करून देणे आणि महिला कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी समान संधी आणि समान वेतन देखील देणे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये व्यवसाय सुलभता काय? तर 29 जुन्या कायद्यांचे एकत्रीकरण करून व्यवसाय करणे सोपे करणे आणि रोजगाराला चालना देणे. यानंतर
कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्य सुधारणे यामध्येही सुरक्षितता आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला शेवटचा. तर आशियाई बियाणे काँग्रेस 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबईमध्ये. कोठे? तर मुंबईमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आशियाई बियाणे काँग्रेस 2025 चे आयोजन मुंबई, भारत येथे करण्यात आले होते. तर हे संमेलन 17 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडले. तर आपल्या भारताला सुमारे 10 वर्षांनंतर या परिषदेचे यजमानपद मिळाले होते. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या वीकली व्हिडिओमध्ये पाहिलेत. सर्वांनी या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात. तर बिहारचे 10वे मुख्यमंत्री म्हणून शपथ कोणी घेतली आहे? तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. तर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न. तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे किती लेनचा होणार आहे? तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. आणि तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.